और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। 27 गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने 2015 रोजी निवडून दिलेल्या सर्व नगरसेवकांविरोधात एल्गार पुकारला असून 27 गावांचा मुद्दा न मांडणाऱ्या उमेदवारांना मतदानादिवशी अद्दल घडवणार असल्याची भूमिका मांडत स्वतंत्र नगरपालिकेचा मुद्दा उचलणाऱ्या मनसे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, एनसीपी, एसपी पक्षाला पाठिंबा दिला असल्याचं जाहीर केलंय। 27 गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीची बैठक पार पडली। यावेळी त्यांनी हा निर्णय घेतलाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीबाबत 27 गावातील नागरिकांची भूमिका सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने मांडली आहे। काही दिवसांपूर्वी जोपर्यंत या 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं होतं। त्यानुसार विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता। मात्र सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं विरोधकांनी देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। आज प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोणकोणत्या पक्षांनी 27 गावांच्या अस्मितेचा प्रश्न घेतला आहे हे समितीने पाहिलं आहे। यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेचा मुद्दा प्रचारात मांडलाय। मात्र सत्ताधारी पक्षांना याबाबत गांभीर्य नसून त्यातल्या त्यात मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच कल्याण येथे झालेल्या सभेत 2015 साली 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेच्या दिलेल्या आश्वासनाची पुनरावृत्ती केली असून एकाच गोष्टीसाठी 10 वर्षे पाठपुरावा करावा लागत आहे, ही खेदाची बाब आहे। निवडणुकीनंतर संघर्ष समितीच्या वतीने त्यांच्यावर दबाव आणू, मात्र हा विषय नगरसेवक खात्याकडे प्रलंबित असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या खात्याचे मंत्री आहेत। हा चेंडू त्यांच्या कोर्टात असून याबाबत 0% समर्थन त्यांच्याकडून येत आहे। प्रचारात शिवसेनेचे उमेदवार 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेच्या विरोधात होते। त्यामुळे ज्या पक्षांनी स्वतंत्र नगरपालिकेबाबत समर्थन दिलंय त्यांच्या पाठीशी संघर्ष समिती आणि 27 गावातील नागरिक उभे असून ज्यांनी हा मुद्दा घेतला नाही त्यांच्या मतदानाच्या दिवशी अद्दल घडवणार असल्याची भूमिका 27 गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने केली आहे। आज आम्ही इथे सर्वजण 27 गावातील सर्व गावातील विविध मंडळी आज इथे आम्ही संघर्ष समितीची भूमिका जाहीर करण्यासाठी इथे सर्व जमलो। थोड्या दिवसापूर्वी आम्ही स्वतः आमची भूमिका दिलेली होती। आम्ही सर्व राजकीय पक्ष, सर्व नेते व त्यांच्या उमेदवारांना आव्हान केलं होतं का 27 गावांची जोपर्यंत स्वतंत्र नगरपालिका होत नाही तोपर्यंत सर्वांनी बहिष्कार या निवडणुकीवर टाकावा। परंतु बरेचशा विरोधी पक्षांनी असतील, सर्व विरोधी पक्षांनी आमच्या त्या आव्हानाचा स्वीकार केला, आम्हाला तसं पाठिंब्याचं पत्रही दिलं। परंतु कदाचित सत्ताधारी जे पक्ष आहेत अजून त्यांना ह्या गोष्टीचं सिरियसनेस हे अजूनपर्यंत त्यांना आलेलं नाही आणि त्यांनी निवडणूक लढवायची तयारी ही दाखवलेलीच होती। निवडणुकीचे अर्ज देखील दाखल झाले, सत्ताधारी विरोधकांकडनं देखील दाखल झाले। परंतु आम्ही आज निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे, प्रचाराचा शेवटचा दिवस आहे व प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही बघत होतो का संघर्ष समिती व 27 गावांच्या अस्मितेचा जो विषय आहे हा विषय कुठल्या पक्षांनी, कुठल्या उमेदवारांनी आपल्या अजेंड्यात, आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात उचललेलं आहे हे आम्ही बारकाईने पाहत होतो। आणि त्याच्यात आम्ही जर पाहिलं तर मुख्यतः काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल व मनसे असेल, या पक्षांनी प्रामुख्याने प्रचारामध्ये आपला 27 गावांचा जो विषय आहे हा उचललेला आहे। त्यांच्या वचननाम्यामध्ये तसं आहे। तसंच आता एक 4-5 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांची देखील बैठक झाली। जसे मुख्यमंत्र्यांनी 2015ला आम्हाला एक शब्द दिलेला होता का ही 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका आम्ही करू आणि ही काळ्या दगडावरची रेष आहे, तसाच एक सुतोवाच देखील त्यांनी एक 4 दिवसापूर्वी कल्याणच्या सभेमध्ये केला का 27 गावांचा जो प्रश्न आहे याला देखील आता सुरुवात झालेली आहे तो सोडवण्यासाठी। पण आता आम्ही हेच पाहतोय का खरंच मुख्यमंत्र्यांना हे करायचं आहे का? म्हणजे जर एकच गोष्टी जर 10-10 वर्ष जर त्याच्यावरती फॉलोअप होत असेल तर मग ह्याला काही अर्थ राहत नाही। तर ह्याच्या नंतर आम्ही संघर्ष समिती म्हणून निवडणुका झाल्याच्या नंतर नक्कीच त्यांच्यावरती तो तसा दबाव आणू। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन देखील दिलं मी करणार, पण त्यांच्याकडनं काही आम्हाला कारणं आली
तर नगरविकास खात्याकडे हा विषय त्यांनी प्रलंबित ठेवलाय. त्यांनी पत्र दिलं नगरविकास खात्याला. मग आज नगरविकास खात्याचे मंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे साहेब, त्यांचे पुत्र आमचे खासदार आहेत. एकनाथ शिंदे साहेब हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत. आज हा चेंडू पूर्ण त्यांच्या कोर्टात आहे आणि तिथनं आम्हाला 0% समर्थन या 27 गावांच्या मागणीसाठी होत आहे. एवढंच नाही, या प्रचारादरम्यान आम्ही बरेचसे बघितले का त्यांचे कार्यकर्ते असतील का त्यांचे उमेदवार असतील, हे ठामपणे सगळ्यांना सांगतात या 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका होऊच शकत नाही. म्हणजे थोडक्यात ह्या विषयाला आपण काय नाव देणार? आज ते प्रचाराचे मुद्दे घेत आहेत. आज प्रचाराचे त्यांचे मुद्दे बघितले, आम्ही हे केलंय, आम्ही ते केलंय. लाडक्या बहिणींना 1,500 रुपये दिलाय. पण मला सांगा, या 27 गावांमध्ये जी खोळंबलेली आरोग्य सेवा आहे, त्या आरोग्य सेवांमध्ये ते लाडक्या बहिणीचं 1,500 भागेल का? जी खोळंबलेली शिक्षण सेवा आहे, त्या शिक्षण सेवेला आज पोरांच्या एवढ्या लाखो रुपयांच्या फी, 50-50 हजार रुपयाच्या ट्युशनच्या फी, त्या 1,500 त्यांचं भागेल का? आज महागाई इतकी झालेली आहे. आज घरपट्टी टॅक्स किती भरलेला आहे? आज टॅक्सचा बोजा या 27 गावांवरती एवढा वाढलेला आहे. मग तो त्या 1,500 मध्ये तो त्यांना करता येईल का? आता आपला निर्णय काय? मग त्याच्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता आम्ही असा निर्णय घेतलेला आहे. आम्हाला ज्या ज्या पक्षांनी समर्थन केलेलं आहे, मगाशी मी नाव घेतलं, त्या पक्षांना आम्ही याच्यात पूर्णपणे समर्थन देऊ आणि कुठेतरी एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या उमेदवारांना आणि त्यांच्या पार्टींना हे आम्ही दाखवून देऊ ताकदीतनं मतदानाच्या दिवशी का या 27 गावातील जनतेला नक्की त्यांच्या मनात काय आहे आणि त्यांना काय पाहिजे हे नक्कीच आम्ही आता दाखवून देऊ. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.